पंढरपुरात घडला तो प्रकार, त्या ठिकाणी असं कसं काय घडू शकतं? त्या दिवशी लोक देवाच्या दर्शनासाठी धावत होते, पण काहीतरी असं त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं ज्याने डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण. त्या ठिकाणी उपस्थित असलेला एक वारकरी हे सगळं पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू धक्का, वेदना आणि संताप स्पष्ट दिसू लागला. तो वारकरी अनेक वर्षांपासून वारी करत होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तो मोठ्या श्रद्धेने निघाला होता. त्याच्यासाठी ही यात्रा फक्त यात्रा नव्हती, तर आयुष्याचा एक भाग होती. अनेक संकट आली, परिस्थिती बदलली, पण त्याची भक्ती बदलली नव्हती. चालत चालत भजन म्हणत तो त्या पवित्र ठिकाणी पोहोचत होता. मार्गात अनेक भाविक भेटत होते, अनेक कथा ऐकायला मिळत होत्या. प्रत्येकाच्या मनात भक्ती होती, पण त्याच वेळी त्याच्या नजरेसमोर काही अशा गोष्टी येत होत्या ज्यामुळे तो विचारात पडत होता. जिथे जिथे तो गेला तिथे मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेले गरीब, अपंग आणि आजारी लोक त्याला दिसत होते. कुणाच्या हातात औषधांसाठी पिशवी होती, कुणी 2 घास अन्नासाठी हात पसरवत होता, तर कुणी वेदनेने तडफडत होता. पण त्याच वेळी काही लोक मोठमोठ्या देणग्या देत होते, सोन्याचे दागिने अर्पण करत होते आणि देवासमोर नतमस्तक होत होते. त्या वारकऱ्याच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता: देवाच्या दारात बसलेल्या जिवंत माणसाकडे दुर्लक्ष करून केलेली भक्ती खरंच पूर्ण होते का? तो विचार करतच पुढे निघाला. शेवटी तो पंढरपुरात पोहोचला. त्या दिवशी परिसरात प्रचंड गर्दी होती. सगळीकडे जयघोष, टाळ मृदुंगाचा आवाज आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा दिसत होत्या. लोकांच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद होता. अनेक जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते, काही जण कुटुंबासोबत फोटो घेत होते. वातावरण पूर्णपणे भक्तिमय वाटत होतं. पण त्या गर्दीत काहीतरी विचित्र होतं, काहीतरी असं ज्याकडे बहुतेकांचं लक्ष जात नव्हतं. त्या वारकऱ्याची नजर अचानक एका बाजूला उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेकडे गेली. गर्दीच्या मधोमध ती गाडी शांत उभी होती. सुरुवातीला त्याला वाटलं कुणाची तब्येत बिघडली असेल, पण पुढे जाताच त्याला काहीतरी अस्वस्थ करणारं जाणवलं. आजूबाजूचे लोक त्या दिशेने बघत होते, पण लगेच नजर वळवत पुढे निघून जात होते. कुणी थांबत नव्हतं, कुणी जवळ जात नव्हतं आणि हे पाहून त्याला अधिकच शंका येऊ लागली. तो हळूहळू पुढे गेला. गर्दीतून वाट काढत तो त्या ठिकाणी पोहोचला आणि पुढच्याच क्षणी तो पूर्णपणे हादरला. पण त्याच वेळी त्याच्या नजरेसमोर अशा गोष्टी घडत होत्या ज्यामुळे तो विचारात पडला. जिथे जिथे तो गेला तिथे मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेले गरीब, अपंग आणि आजारी लोक त्याला दिसत होते. कुणाच्या हातात औषधांसाठी पिशवी होती, कुणी 2 घास अन्नासाठी हात पसरवत होतं, तर कुणी वेदनेने तडफडत होतं. पण त्याच वेळी काही लोक मोठमोठ्या देणग्या देत होते, सोन्याचे दागिने अर्पण करत होते आणि देवासमोर नतमस्तक होत होते. वारकऱ्याच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता: देवाच्या दारात बसलेल्या जिवंत माणसाकडे दुर्लक्ष करून केलेली भक्ती खरंच पूर्ण होते का? तो विचार करतच पुढे निघाला. शेवटी तो पंढरपुरात पोहोचला. त्या दिवशी परिसरात प्रचंड गर्दी होती. सगळीकडे जयघोष, टाळ मृदुंगाचा आवाज आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा दिसत होत्या. लोकांच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद होता आणि अनेक जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते, काही जण कुटुंबासोबत फोटो घेत होते. वातावरण पूर्णपणे भक्तिमय वाटत होतं, पण त्या गर्दीत काहीतरी विचित्र होतं, काहीतरी असं ज्याकडे बहुतेकांचं लक्षच जात नव्हतं. त्या वारकऱ्याची नजर अचानक एका बाजूला उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेकडे गेली. गर्दीच्या मधोमध ती गाडी शांत उभी होती. सुरुवातीला त्याला वाटलं कुणाची तब्येत बिघडली असेल, पण पुढे जाताच त्याला काहीतरी अस्वस्थ करणारं जाणवलं. आजूबाजूचे लोक त्या दिशेने बघत होते, पण लगेच नजर वळवत पुढे निघून जात होते. कुणी थांबत नव्हतं, कुणी जवळून जात नव्हतं आणि हे पाहून त्याला अधिकच शंका येऊ लागली. तो हळूहळू पुढे गेला. गर्दीतून वाट काढत तो त्या ठिकाणी पोहोचला आणि पुढच्याच क्षणी तो पूर्णपणे हादरला. जमिनीवर एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पडलेली होती. त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. तो वेदनेने तडफडत होता. मदतीसाठी हात पुढे करत होता. त्याच्या चेहऱ्यावरची असहायता पाहवत नव्हती, पण त्या गर्दीतून जाणारे लोक फक्त त्याच्याकडे पाहत होते आणि पुढे निघून जात होते. त्या व्यक्तीच्या अगदी जवळ रुग्णवाहिका उभी होती, पण तिथे कुणी कर्मचारी दिसत नव्हता. कोणी त्याला उचलण्याचा प्रयत्न करत नव्हता, कोणी त्याला पाणी देत नव्हतं. काही लोकांनी दुरून पाहिलं, काहींनी कुजबूज केली, पण मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हतं. त्या वारकऱ्याला हे सगळं पाहून धक्का बसला, कारण जिथे लोक देवाच्या दर्शनासाठी तासनतास उभे होते तिथे एक जिवंत माणसासाठी 2 मिनिट कुणाकडे नव्हते. तो वारकरी काही क्षण शांत उभा राहिला. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. आजूबाजूला भक्तीचा गजर सुरू होता आणि इथे एक माणूस मदतीसाठी तडफडत होता. त्या क्षणी त्याच्या मनात मोठा संघर्ष सुरू झाला. देवाच्या नावाने चालणाऱ्या या गर्दीत माणुसकी हरवली आहे का, असा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने आजूबाजूच्या काही लोकांना आवाज दिला, मदत करण्याची विनंती केली, पण बहुतेक लोक घाईत होते. कुणाला दर्शन गाठायचं होतं, कुणाला कुटुंबासोबत पुढे जायचं होतं, काहींनी फक्त पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. हे पाहून त्या वारकऱ्याच्या आवाजात संताप उसळला. त्याला वाटत होतं, जर अशा वेळी माणूस म्हणून थांबून मदत करू शकत नसेल तर मग भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? तो वारकरी बोलत होता आणि त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होता. तो म्हणत होता, देवाला फुल वाहणं सोपं आहे, पण एखाद्या जखमी माणसाला हात देणं किती कठीण का होत आहे? लोक देवासाठी पैसे टाकत होते, नारळ अर्पण करत होते, पण समोरच्या जिवंत माणसासाठी कुणाकडेही वेळ नव्हता. त्या क्षणी त्याच्या मनातली वेदना शब्दामधून बाहेर पडत होती. गर्दी मात्र तशीच चालू होती. जयघोष सुरूच होता. लोकांच्या चेहऱ्यावर भक्ती होती, पण त्या जखमी व्यक्तीच्या चेहऱ्यावर फक्त वेदना होत्या. तो वारकरी वारंवार आजूबाजूला बघत होता. कुणीतरी पुढे येईल अशी अपेक्षा करत होता, पण वेळ जात होती आणि परिस्थिती तशीच होती. त्या ठिकाणी उभे असलेल्या काही लोकांच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता होती, पण पुढाकार घेण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. शेवटी त्या वारकऱ्याचा संयम तुटला. त्याने संताप व्यक्त करत स्पष्ट शब्दात सांगितलं की जर देवाच्या दारातच माणुसकी उरली नसेल तर अशा भक्तीचा उपयोग काय? त्याच्या आवाजात राग नव्हता, तर खोल वेदना होती, कारण तो श्रद्धेविरोधात बोलत नव्हता. तो फक्त इतकंच सांगत होता की जिवंत माणसाची सेवा हीच खरी पूजा आहे. हा संपूर्ण प्रकार कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. काही वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
अनेक लोकांनी तो पाहून संताप व्यक्त केला. काहींनी प्रश्न विचारले, इतक्या गर्दीत एक माणूस मदतीशिवाय कसा राहू शकतो? काहींनी माणुसकीचं अपयश असल्याचं म्हटलं तर काही लोक पूर्णपणे हादरून गेले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचीही हालचाल सुरू झाली. संबंधित व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली, पण तोपर्यंत एक मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिला होता. आपण देव शोधताना माणूस पण हरवत तर नाही ना? भक्ती आणि माणुसकी यामध्ये अंतर निर्माण होत चाललंय. त्या दिवशी घडलेली घटना फक्त एका व्यक्तीची नव्हती, ती संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडणारी होती. हजारो लोकांच्या गर्दीत मोठमोठ्या जयघोषांमध्ये एका जिवंत माणसाचा आवाज हरवून गेला होता आणि कदाचित म्हणूनच त्या वारकऱ्याच्या शब्दांनी अनेकांच्या मनाला धक्का दिला. कारण त्याने फक्त एकच गोष्ट सांगितली होती, देव दगडात शोधण्यापूर्वी समोरच्या माणसात शोधा. आजही तो व्हिडिओ पाहणारे अनेक जण काही क्षण शांत होत आहेत, कारण त्या घटनेत भीती नव्हती, फक्त एक कटू सत्य होतं. श्रद्धा मोठी असू शकते, भक्ती प्रचंड असू शकते, पण जर त्यात माणुसकी उरली नाही तर त्या सगळ्यांचा अर्थ काय? आणि म्हणूनच पंढरपुरात घडलेल्या त्या प्रकाराने अनेकांच्या मनात एकच प्रश्न कायमचा सोडून दिला, देवाच्या दारात जर माणूस एकटा पडत असेल तर मग खऱ्या भक्तीची सुरुवात नेमकी कुठून होते?